For 48 years, Woodhouse has been a trusted partner for automotive needs and a proud member of the Nebraska community, starting with a single Ford dealership in Blair, Nebraska, and growing to 18 brands and 21 sales and service locations today. Woodhouse's dedicated team will provide you, whether purchasing, selling, or servicing, a tailored-to-you convenient and a seamless transaction from anywhere. Experience the difference with Woodhouse, the official auto dealer of Nebraska Athletics. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. 2023 या वर्षातला आपला पहिला भाग. यावर्षी आपल्या या मुक्काम पोस्ट मनोरंजनला अनेक दिग्गज भेट देणार आहेतच. अ लॉट ऑफ प्लॅन्स अँड प्रोसेस. पण म्हणलं या वर्षीच्या सुरुवातीला जरा आढावा घ्यावा. आपण मागच्या वर्षी ज्यांना ज्यांना भेटलो त्यांनी आपल्याशी खास काय काय शेअर केलं, त्यांच्याकडून काय काय वेगळं ऐकायला मिळालं. आपण 2022 साली एकूण 12 दिग्गजांना भेटलो. पण माइंड यू देवर इन नो वे चीप बाय द डझन. इन फॅक्ट मी जसजशी प्रत्येकाशी बोलत गेले माझ्या लक्षात आलं की प्रत्येक जण 12-12च्या बरोबर होतं. यांच्याशी बोलताना मला जितकं अलर्ट राहावं लागत होतं तितकीच मी त्यांच्याशी बोलून इन्स्पायर सुद्धा होत होते. पहिली सुरुवात आपण केली सोनाली कुलकर्णी पासून. सोनाली जितकी ग्लॅमरस आहे तितकीच ती वैयक्तिक आयुष्यात अत्यंत साधी आहे हे तिच्या प्रत्येक उत्तरातून जाणवत होतं. खूप मेहनत घेत ती करिअरच्या आणि यशाच्या पायऱ्या चढत गेली आणि जेव्हा मराठी फिल्म इंडस्ट्रीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तिला खुद्द बच्चन साहेबांचा फोन आला तेव्हा काय झालं तो किस्सा तिच्याच तोंडून ऐकला पाहिजे. Calls from Avinash Govarikar, who's like a very celebrated photographer. आणि I was like, why is Avinash Govarikar calling me out of nowhere? इतक्या दिवसांमध्ये आमचं सगळे फार रोज रेग्युलर टचमध्ये आम्ही नसतोच. आणि इट वॉज अ व्हॉट्सअप कॉल, कारण दुबईमध्ये माझा लोकल नंबर तेव्हा नव्हता. I called him back and he's like, why are you on WhatsApp call? Where are you? I'm trying to reach you in India. तू कुठे आहेस? म्हणलं मी भारतात नाहीये. काय झालं? तू भारतात का नाहीयेस? म्हणलं आता नाहीये. काय झालं? He's like, Mr. Amitabh Bachchan is trying to connect with you and you're not in India. I was like, is that going to stop him from connecting with me? मी कुठेही असले तरी बोलू तर शकतो मी. काय झालं? He's like, I don't know, Mr. Bachchan wants to speak to you and he asked me for your number. आणि आता मी तू व्हॉट्सअपवरती कसं मी त्यांना फोन करायला सांगू? म्हणलं okay, then I'll give you my husband's number. You can ask him to call me on that or I'll call him. What to do? Tell me. He's like, ठीक आहे मी नंबर देतो आणि he'll call you. Hopefully he'll call you. आणि हे काहीतरी 4-5 वाजता झालं आणि मग पुढे 2-3 तास काही फोनच नाही. अरे ही फोन का नाही करत आहे? आय केप्ट मेसेजिंग अविनाश की काय झालंय, त्यांना नाही बोलायचंय का, मी भारतात नाही म्हणून नाही बोलायचंय का, काय झालंय, मी करू का फोन? इज लाईक वेट, हिल कॉल. युजली कॉल लेट इन द नाईट, कारण त्यांची ते निशाचर आहेत, ते रात्री वगैरे उशिरापर्यंत काम करतात. सो इज लाईक बरं ओके ठीक आहे. सो आणि देन इट वॉज लाईक अराउंड 10:30 इन द नाईट अँड वी वर हॅव्हिंग डिनर. आणि तेव्हा इंडियात 12 वाजले होते. बरोबर. लाईक आता 10:30 म्हणजे 12 वाजून गेले तर आता तर काय फोन येणार आहे का नाही मला माहित नाही. वॉज लाईक रिली सल्किंग ऑलरेडी. अँड देन कुणाल्स फोन रिंग्स अँड ही पिक्स अप अँड इज लाईक हॅलो दिस इज अमिताभ बच्चन स्पीकिंग. आणि तो उठला चेअरवर लाईक, आणि तो वी वर लिटरली हॅव्हिंग प्लेट्स इन अ हँड आणि त्याने प्लेट बाजूला ठेवून तो उठला, इज इट रिअली मिस्टर अमिताभ बच्चन? I said, yeah, he was supposed to call me. फोन दे. So मी फोन घेतला आणि पुढे स्पीकर मला ऐकायचंय. म्हणजे ओके थांब. मग मी स्पीकरवर लावला आणि इट वॉज मिस्टर बच्चन्स व्हॉइस आणि बोथ ऑफ अस फ्रिक्ड आउट, कारण ते असं वाटत होतं की आम्ही हॉट सीटवर बसलो आणि मिस्टर बच्चन आपल्याला प्रश्न विचारतात. तेवढा स्ट्रेस आणि प्रेशर आलं होतं की ओ माय गॉड 1 कोटीचा प्रश्न आहे आणि आता काय आपण चुकीचं बोललो तर काय होणार. ओ माय गॉड खूप धाकधूक. आणि ही स्पोक टू मी फॉर 15-20 मिनिट्स. आय हॅव रेकॉर्डेड दॅट एंटायर कॉन्व्हर्सेशन. वंडरफुल. आणि त्यांनी मला विचारलं, असं सांगितलं की दिस इज अ प्लॅन की एंटायर इंडियन फिल्म इंडस्ट्री इज कमिंग टुगेदर टू हेल्प डेली वेज वर्कर्स, जे आपले इंडस्ट्रीचे लोक आहेत जे पर डे वरती ज्यांचा संसार किंवा पोट चालतं, त्या लोकांसाठी आम्ही फंड्स गोळा करतोय आणि अशासाठी एक शॉर्ट फिल्म करतो आहोत आम्ही. आणि ती शॉर्ट फिल्म अमुक चॅनलवर दाखवली जाईल, विच विल देन पे अस अँड दॅट मनी विल गो टू द सपोर्ट वर्कर्स. सो I was like, this is a very noble idea. And he explained how every brand came into it.
वाव. आणि आय वॉज लाईक वाय इज ही एक्सप्लेनिंग मी आय डोंट नीड अन एक्सप्लेनेशन. इट इज मिस्टर बच्चन. इफ ही इज आस्किंग मी टू डू समथिंग आय ग्लॅडली डू इट. राईट. But he explained every little thing to me, how that channel came on board, who are the actors. He's like, Mohan Lalji, Rajnikant ji, yeah. Alia Bhatt, Ranbir Kapoor, Priyanka Chopra, himself. Everyone, yeah. And all these people are joining hands together. And he's like, I want you to represent Marathi film industry. आप करेंगी क्या? मतलब आप करेंगी क्या? ये क्या सवाल है? मतलब why is Mr. Bachchan asking? But he's so polite. Yeah. I mean, that tells you why he is what he is. की ते तुम्हाला इतक्या रिस्पेक्टफुली तुमच्याशी बोलतात, तुमची परवानगी घेतात, तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतात. ही एक्सप्लेन द स्टोरी लाईन ऑफ द फिल्म टू मी. आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर ते म्हणाले की मग अभी आपको मैं मेल करता हूँ. मला नाही वाटत आहे हा प्रँक. म्हणलं कोणी पण काढू शकतो अमिताभ बच्चनचा आवाज, तुला काय माहिती? हो खरंय तुझं. आय होप इट्स नॉट अ प्रँक कॉल. ते ती रात्रभर पण आम्ही दोघं अनश्युअरच होतो की डिड दिस रिअली हॅपन और इज इट मिस्टर बच्चन कॉलिंग. नेक्स्ट डे जोपर्यंत त्यांचा मेल आला नाही तोपर्यंत आम्ही अनश्युअर होतो. मग मेल लिस्टमध्ये वेन वी सॉ रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा, रजनीकांत, मोहनलाल, मामूटी, एव्हरीवन वॉज इन दॅट थ्रेड. Then I was like, now I don't think it is any prank happening. But of course, shoot करून पाठवलं, मग ती फिल्म आली तर obviously it wasn't a prank. And it was like one of the most amazing moments in my life or career to happen when somebody recognizes you to represent the film industry that has made you what you are today. मराठी फिल्म इंडस्ट्री रिप्रेझेंट करायचा बहुमान मिळाला आपल्या या अप्सरेला. पण सौंदर्याचा, देखणेपणाचा कधी काही त्रास झालाय का, असा प्रश्न विचारल्यावर सोनालीनं दिलेलं उत्तर हे सोनपरी मृणाल कुलकर्णीपेक्षा काही फार वेगळं नव्हतं. मृणालताई काय म्हणाली माहितीये? खूप त्रास होतो. म्हणजे मी कितीही तयार असले, व्हॉट एव्हर रोल डिग्लॅमराईज किंवा तुम्ही मला काळं करा किंवा मला मी डेंचर्स लावते, आपण काहीतरी वेगळं करू, आय कांट एक्सपेरिमेंट विथ मायसेल्फ. हा सगळ्यात मोठा त्रास आहे याचा. जसं आपला मित्र आहे किशोर कदम, तो म्हणतो की मला काय असेच रोज मिळणार. तर मी त्याला म्हणतो किशोर मला पण कायम असेच रोज मिळणार, आपण दोघं मिळून रडू. सो मला अमोल पालेकर एकदा म्हणाले होते की तुझा चेहऱ्यावरच उच्च शिक्षित असं लिहिलेलं आहे. म्हटलं हा केवढा मोठा तोटा आहे फॉर अन ऍक्टर. येस. म्हणजे जसे प्रिव्हिलेजेस असतात किंवा तुमच्या दिसण्यात माझं काहीच नाही, दॅट इज मिअरली जीन्स. मी फक्त ते थोडंफार टिकवते किंवा व्यायाम करते म्हणून फिट दिसते वगैरे वगैरे, पण दिसण्यात आपलं काहीच नाहीये. ते डायरेक्ट आपल्या आई वडिलांकडनं आणि जीन्स आलेलं. पण त्याच्यामुळे अभिनेत्री म्हणून तोटा होतो असं मला वाटतं ऍट दिस स्टेज. तर मला 100% वाटतं. कारण मी सोनालीशी बोलले परवा दिवशी, तेव्हा ती हेच म्हणत होती. एक दिग्दर्शिका म्हणाली होती की अगं तू इतकी सुंदर दिसतेस, तू काय ऍक्टिंग करतेस ते बघायला परत सिनेमा बघायला लागतो आणि परत कसा बघणार. या इट इज सो नॉट फेअर. हे किती क्लेशकारक असेल ना. आपण आपल्या दिसण्याच्या पलीकडे पण काहीतरी आहोत हे जेव्हा नाकारलं जातं, नक्कीच खूप त्रास होत असणार. कलाकारासाठी अजून एक गोष्ट खूप त्रास देणारी असते, ती म्हणजे त्याच प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकणं. जेव्हा भरत जाधवला त्याच्या सिनेमांमधून गायब असण्याबद्दल मी विचारलं, तेव्हा भरतदादांनी काय उत्तर दिलं ऐकूयात. आत्ता मी फिल्म्स घ्यायला परत सुरुवात केली. मधल्या काही काळात मी मुद्दाम स्वतःहून घेतलेला ब्रेक होता तो. म्हणजे मला ते रिपिटेटिव्ह आणि तेच रोल आणि मलाही कंटाळा होता. मला नाटकात काही वाटत नाही काम करताना, पण चित्रपटात वगैरे लिमिट नंतर बाबा तेच रोल आणि मग त्याच आता हा सीन घ्या, आता हा जरा तुम्ही इम्प्रोव्हाइज करा ना तुमच्या पद्धतीने प्लीज. ह्याला कंटाळलो होतो मी. माझी व्याख्या तीच आहे प्रामाणिकपणे की विनोदी स्क्रिप्ट असेल किंवा काही प्रहसन असेल विनोदी, तर त्याला एक सिच्युएशन पाहिजे स्ट्रॉंग. सिच्युएशन जर स्ट्रॉंग असेल तर मग विनोद करायची गरजच लागत नाही. फक्त तुमचा टायमिंग आणि तो सेन्स वापरून तुम्ही एन्जॉय करू शकता, स्वतः आणि ऑडियन्सला पण खुलवू शकता. पण सिच्युएशनच नसेल आणि मग सिच्युएशन मध्ये काहीतरी धरपकड गोष्टी असतील, मग हळूहळू काय होतं त्याचं नकळत अंगविक्षेप सुरू होतं. जिथे शब्द संपतात तिथे अंग हलतं आणि अंग हलताना शब्दांचा तुटवडा किंवा डायलॉगचा तुटवडा असल्यामुळे हातवारे खूप होतात.
आणि मला ते टाळायचं होतं बऱ्याचदा. सुरुवातीला ठीक आहे, गरज होती, करत होतो त्या पद्धतीने, स्वतःही शिकत होतो. काही चांगले चित्रपट केले त्यातही, काही कॉमेडी केले चांगले, पण एक लिमिट नंतर असं वाटायला की अरे आता केले, आता हा भाग मी केलेला आहे, परत काय करावा, हा मी केलेला भाग आहे, परत का करावा. कारण मला पिक्चरसाठी करिअर करायचं मी कधी आयुष्यात विचारही केला नव्हता पूर्वी आणि आताही. हा नाटकात सांगा, आता मी म्हणाल मग नाटकात पण सिरियस इतके शो इतके वर्ष तेच करतोय, त्याचा कंटाळा येत नाही का. पण लाईव्हची गंमत असते ना. हो नक्कीच. आज मी जर 2002 साली 15 ऑगस्ट 2002 साली सैरेसही नाटक आलं, आज त्याला 20 वर्ष पूर्ण झालेत. बरोबर. 15 ऑगस्टला तर 21व्या वर्षात मी पदार्पण केलंय. प्रयोग तसाच होतो, दणदणीत तो चांगला होतो. मग ह्याचा कंटाळा येत नाही का. तर उलट माझ्याकडे वेगळं उत्तर आहे की मुळातच मी डोक्यात ठेवतो की भले मी आता 4211 का 12वा प्रयोग झाला असेल, बरोबर, तर मी विचार करतो की तो माझ्यासाठी तो आकडा असेल. पण काही नवीन लोक पहिल्यांदाच पाहणार असतात ना, की आम्हाला कळू दे नक्की नाटक काय, एवढं ऐकून आलं तर मला असं वाटतं की त्या व्यक्तीसाठी निदान तो पहिला शो असावा, अशा पद्धतीनं तो प्रेझेंट करावा. प्रेक्षकांसाठी केलेल्या प्रत्येक परफॉर्मन्सची जादू ही जशी नाट्य रसिकांना भुरळ पाडते, तशीच ती कलाकारांना पण भुरळ पाडते. प्रेक्षक आणि कलाकार यांच्यामध्ये असतो धागा परफॉर्मन्सचा. परफॉर्मन्स करणं आणि तो बघणं हे दोन्ही असे अनुभव आहेत जे प्रत्येक व्यक्तीनं कलाकार म्हणून किंवा प्रेक्षक म्हणून घ्यायलाच हवेत. हे अनुभव आणि हे नातं जरा जास्त उमगलं जेव्हा मुक्ता बर्वेनं तिची आवडती कविता कुसुमाग्रजांची नट याबद्दल सांगितलं. नांदीनंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो, हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी, आशांनी, भीतीनी. पण आता भरतवाक्य संपल्यावर आणि पुढची कविता आहे जी मी कदाचित एखादा शब्द पुढे मागे होईल म्हणून मी तुला नंतर वाचून दाखवते. पण नट ही अशी कविता आहे कुसुमाग्रजांची जी मला खूप रिलेट करता येते. त्या कवितेमध्ये असं म्हटलंय की एखादा परफॉर्मन्स करत असणारा नट स्टेजवर जेव्हा प्रेक्षालय भरलेलं असतं पूर्ण आणि तो परफॉर्मन्स संपतो, प्रेक्षक निघून जातात, थिएटर रिकामं होतं आणि त्या रिकाम्या खुर्च्या दिसत राहतात आणि तरीही तो केलेला परफॉर्मन्स तिथे शिल्लक राहिलेला असतो. आणि ते जे म्हणणं आहे तो शिल्लक राहिलेला असतो, तो त्या मागे भिंतींवर असतो, खुर्च्यांवर असतो, इथे असतो, तिथे असतो, त्याचं अस्तित्व तिथे राहतं बंद थिएटरमध्ये. आणि मग नंतर कुसुमाग्रज असं म्हणतात की ते अस्तित्व नुसतं इथे नाही राहत, ते कदाचित प्रेक्षक आपापल्या मनात घेऊन जातात. आला ना अंगावर काटा. असे अनेक परफॉर्मन्सेस आपल्या मनात कायमचे राहतात. कधी कधी तर परफॉर्मन्समध्ये कलाकार गुंग असले की काय धमाल घडते सांगतोय जितेंद्र जोशी. हा किस्सा घडला तेव्हा तो कार्टेल या वेब सिरीजचं शूटिंग करत होता. शूटिंग चाललेलं होतं, हॉस्पिटल सिक्वेन्स वॉज गोइंग ऑन. सो इट वॉज हॉस्पिटल का लॉबी, बट आम्ही शूटिंग करत होतो एका हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये. आणि ते मधूकडे गन वगैरे आहे तर त्याचं. आणि काय झालं, व्हॅनिटी व्हॅन थोड्याशा लांब होत्या, मी पटकन मला आया जरा 2 मिनिट असं म्हणत मी चालत चालत निघालो. त्या मधूचा विग, ते बॉडी तशी आणि ती हातातली गन, आणि मी चालत चालत आलो आणि त्या हॉटेलच्या लॉबी मधनं टॉयलेटमध्ये घुसलो. आणि टॉयलेटमध्ये घुसलो तर तेवढ्या तिथे दाण उडली. कारण त्या रेस्टॉरंट मधल्या लोकांना वाटलं कोणीतरी गुंडा हातात गन शिरलाय. तर मी रिलॅक्स गाईज, ये टॉय, इट्स अ टॉय, आय एम एन ऍक्टर. मी विग वगैरे काढून दाखवला, मी सॉरी, म्हणजे डोक्यात काहीतरी सीन चाललेला होता. बरोबर. त्या सीनच्या राहतात मला आलोच, आपला सेट समजून मी आलो आणि सगळ्यांना मी सॉरी म्हटलं की अरे आय एम एन ऍक्टर. सो असं झालेलं आहे की व्हॅनिटी व्हॅन पासून चालत चालत जाताना अनेक लोक घाबरली आहेत. कमाल वाटते मला. कॉस्ट्युम मध्ये बघून लोकांनी घाबरणं हे जितकं मजेशीर तितकंच घाबरवणारं असतं जेव्हा एखादा फॅन त्याच्याच स्टाईलमध्ये तारीफ करतो. मी एकदा रस्त्यावरनं चाललो होतो, अचानक मला शिवसेना भवनाकडे एक मुलगा आला आणि मला म्हणला, दादा भाई, असं पायाला नमस्कार वगैरे, असं नाही का तो अर्धवट नमस्कार असतो तसा केला. भाई तू जबरदस्त काम करतो भाई, तुझा मी फॅन आहे. काकणमध्ये काय रोल केला भाई तू. मुली अशा सोडून जातात आपल्या सगळ्यांना. म्हटलं भाई कधी काय तुला वाटलं ना काय मर्डर हाफ मर्डर करायचं असेल तर आपल्याला सांग, फ्री करणार तुझ्यासाठी.
तर मी म्हटलं माझ्या ऐकण्यात काही चूक झाली. काय बोलला? सॉरी. हं. तर ना भाई तुझा नंबर भेटू शकेल काय? मी म्हटलं दादा तू माझं खरंच जर माझ्या प्रेमात असशील तर मी तुला विनंती करतो कुणाचाही मर्डर हाफ मर्डर सोड मारू पण नकोस कोणाला. मला काय कळेल ना असं कोण ऑफर देतं राईट. आणि मी फ्री करीन तुझ्यासाठी. फ्री. मी कशाला करू आणि मी कशाला कोणाचं करीन. आणि बरं ह्याला माझं आत्ता काम आवडलं समजा पुढचे 2-3 सिनेमे नाही आवडले ना हा माझाच आला करायला तर Yes, that is right. ते पण शक्य आहे. हो की भाई तू पूर्वी फार चांगलं काम करायचं आता तुझं नाही आवडत आहे काम आपल्याला. हां. आता या जगात राहायची तुझी लायकी नाही भाई. काही नाही तर हाफ मर्डर पण करू शकतो ना. It's crazy. नाही भाई मला स्क्रॅच पण नको करूस ना. एखाद्या कॅरेक्टरशी एकरूप होणं हे रिवॉर्डिंग असतं. त्याही पेक्षा रिवॉर्डिंग असतं जेव्हा प्रेक्षक खूप मनापासून तुमच्यावर प्रेम करतात. ऐकूयात ललित प्रभाकरचा अनुभव. खूप कमी लोकांना माहित होता पण तिथे बऱ्याचदा इंटरव्ह्यूज व्हायचे आमचे. तर त्या इंटरव्ह्यू मध्ये कुठेतरी पाठीमागे कोपऱ्यात ती पाटी होती जिथे अर्धा पत्ता होता. तो त्या असा बारीक स्टुडिओचा. दिसला होता स्टुडिओचा. ओके. तर तो पत्ता त्या अर्ध्या पत्त्यावरून तो पूर्ण पत्ता शोधून काढून बरेच लोक बऱ्याच मुली ह्या सेटवर येऊन मला भेटायच्या आणि त्या तिथपर्यंत पोहोचायच्या. तर मला कौतुक वाटायचं की एवढं सगळं ते एफर्ट्स घेतायत आणि माझ्या वाढदिवसाला तर तिथपर्यंत येऊन धडकायचेत लोक आणि केक घेऊन यायचे. एका वाढदिवसाला मी असे 4-4, 5-5 केक कापतोय आणि त्याच्या आधी बरीच वर्ष मी माझा वाढदिवसही साजरा केला नव्हता. त्याच्यामुळे माझ्यासाठी ते खूपच ओव्हरवेल्मिंग होतं की एकाच एक 10-1 वर्ष की मी माझाच किंवा घरच्यांबरोबर किंवा असेल एखादा दुसरा मित्र त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा करतो आणि एकदम एका वर्षी तुम्हाला इतके लोकांचे तुम्हाला मेसेजेस येत आहेत, तुम्हाला पत्र येत आहेत, तुम्हाला गिफ्ट्स येत आहेत. तर मला माहित नाही की ते प्रेम कसं हे करायचं पण त्याचा आनंद खरंच खूप आहे ते ह्या कामातनं मिळतोय. राईट. हे प्रेम इज अ डिफरंट थिंग. लोकांचं जे प्रेम असतं आपल्यावर पण कधी कधी त्या प्रेमाची भीती वाटते असे अनुभव येतात. हो. सो असा एखादा अनुभव सांग ना. 1-2 ठिकाणी असं झालं होतं की ते आयांना घेऊन आल्या होत्या मुली 1-2 आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला लग्न करायचंय. म्हणजे ते जवळजवळ तयारीने आल्या होत्या की आता आपण आता तारीख ठरवूया आणि मग तू जा परत शूटला आणि मग त्या तारखेला आपण भेटूया. सो मला खूप त्यांना व्यवस्थित समजवावं लागलं. त्यांच्या आयांनाही समजावं लागलं कारण त्याही त्या तयारीने आल्या होत्या. सो मला त्यांचंही कौतुक वाटत होतं. पण घाबरवणारा नव्हता हा अनुभव पण थोडंसं खूप सिरियसली घेतायत लोक काही गोष्टी असंही वाटतं. पण मला वाटतं की तो एक भाग आहेच या सगळ्या गोष्टींचा की सगळ्याच गोष्टी तुम्हाला जेव्हा मिळतात तेव्हा हे सगळं आलंच त्याच्यामध्ये. येस. सो मग सुकन्याताईंना मध्यस्थी घातलंस का सांग. अरे माझे जे कलाकार सहकलाकार होते ना त्या सिरियल मधले ते अक्षरशः माझ्या बरोबर आणि माझ्या पाठीशी असे खंबीरपणे उभे राहायचे या सगळ्या गोष्टींमध्ये. ते नेहमीच म्हणजे काळजी घ्यायचे अशा घटनांमध्ये किंवा जर काही जास्त खूपच गर्दी असेल तर मला तिथून बाहेर काढणं वगैरे या सगळ्या गोष्टी खूप खूप चांगलं सांभाळून घेतलं मला कारण माझाही पहिलाच अनुभव होता तो एवढं जास्त प्रेम अनुभवायचा. तर त्यांनी मला कुठेही उतू मातू नाही दिलं आणि खूप चांगलं सांभाळून घेतलं मला. व्हेरी गुड. पण त्याच्या आधी तू थिएटर करत होतास ना. मी त्याच्यानंतरही करत होतो त्याच्या आधीही करत होतो. हे एवढं प्रेम प्रेक्षक कलाकारांवर करतात पण त्यासाठी जी मेहनत कलाकारांकडून केली जाते त्याला तोड नाही. शारीरिक बदल, बोलण्यातल्या लहेजातला बदल हे तर दिसतातच पण मनातून जे बदल करावे लागतात त्याची प्रत्येक कलाकाराची एक प्रोसेस असते. जीतू म्हणाला की कॉस्ट्युम घातला की आरशात स्वतःच्या डोळ्यात बघून आपण हे पात्र आहोत असं स्वतःलाच सांगावं लागतं. त्याशिवाय तो रंग डोळ्यात चढत नाही. पण मुक्तानं सांगितलेली प्रक्रिया खूपच वेगळी होती. प्रत्येक ऍक्टरसाठी सगळ्यात मोठा गुण किंवा ऍसेट असतो तो सरेंडर होण्याचा. तुम्ही ज्या ठिकाणी ज्या प्लॅटफॉर्मला जो काही रोल करता, जे स्क्रिप्ट तुम्ही करताय, जिथे तुम्ही आता आज मी तुझ्यावर इंटरव्ह्यू देते तर मी इंटरव्ह्यू साठी सरेंडर होणार आहे. बरोबर. मी दुसरा रोल नाही करत आहे आज. मी मुक्ता बर्वे म्हणून आहे पण मी माझं जे आहे ते पूर्ण बोलेन. ते सरेंडर इथे मी मला वाटतं रीमा असं इथे नाही होऊ शकत. ती स्पेसच ही नव्हे जिथे काम आहे, रोल आहे. आणि नटासाठी सगळ्यात मोठं लर्निंग मला अनेक ठिकाणी बघून, ऐकून, वाचून पण कळलं की स्क्रिप्ट विषयी जे काही इश्यूज, प्रॉब्लेम्स असतील ते सेटवर जाण्याआधी
तुम्ही सॉर्ट आउट करायला पाहिजे, आयदर तुमच्या मनात लेखका दिग्दर्शकाबरोबर बसून किंवा कोणाशीही बोलून. बरोबर. सेटवर एकदा तुम्ही उतरलात की हे असं कसं होईल वगैरे अशा शंका तिथे येता कामा नयेत. राईट. त्याच्या आधी ते सगळ्याचा निचरा झाला पाहिजे. बरोबर. आणि जेव्हा ते तुम्ही पूर्णपणे सरेंडर करता, जसे प्रेमात सरेंडर करता, पूर्ण झोकून देता, तसं तुम्ही जर झोकून दिलं त्या रोलसाठी, तर मग मला नाही वाटत की काही वेगळा एफर्ट घ्यायला लागतो तो माणूस होण्याकरता. कारण तुम्हाला ते सगळं पटलेलं असतं. म्हणजे ती जर त्या सखाराम पाटलाची आपडी थापडी मधली बायको असेल, जिला कळतंय की तो तिला फसवतोय, तरी तिचं प्रेम आहे त्याच्यावर, ती थोडीशी वेडसर बावट पण आहे, थोडीशी चतुर पण आहे, हे एकदा कळलं की मुक्ता म्हणून मग त्यात मला प्रश्न नाही पडत की हिला हे कळणार नाही का. तिला नाही कळणार, मुक्ताला कळेल, आणि मुक्ता आता नाहीच, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. राईट. ते जे असतं ते सरेंडर होण्याचं, त्या तुमच्या चपला सेटच्या बाहेर काढायच्या आणि नवीन चपला घालून आत शिरायचं, असं मला नेहमी वाटतं. पण या प्रोसेसचं रिच्युअल कसं होतं याचा मजेदार किस्सा सांगितला सागर कारंडेनी. माझी एक सवय आहे, भारत आणि मी आम्ही परफॉर्म करायला जाण्याआधी मी गाणं लावतो. एक ठराविक गाणं आहे ते गाणं लावतो मी. ओके. आम्ही दोघं शांत, आधी चिडायचा माझ्याबरोबर, अरे काय आता परफॉर्म करायचं नाही, तू काय गाणी बिणी काय लावत बसला यार. अरे म्हणजे थांब, शांत जरा, शांत होते, मग ऐकू दे, छान. मग नंतर त्यालाही सवय लागली. नंतर मग तो पण बसायला लागला गाणं ऐकत. मग गाणं ऐकून मग आम्ही परफॉर्म करायला लागलो. तर एकदा खूप घाई होती आणि काय झालं होतं, तर गाणंच लावायला विसरलो मी, आणि आम्ही दोघं स्टेजच्या मागे होतो. तर भारतला अचानक आठवलं, पटकन त्याने मला हात पकडलं, चल 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 चल. म्हटलं काय झालं, काय आता परफॉर्म कर, काय चल चल मेकअप रूम मध्ये ते गाणं लाव, ते गाणं लाव आधी तू. म्हणजे आमच्यावर त्या गाण्याचा एवढा पकडावा झाला होता की गाणं ऐकल्याशिवाय परफॉर्म नाही करायचं, गाणं ऐकलं की छान परफॉर्म होतो. असं एक छान पैकी आम्ही मजा करायचो. सही आहे. म्हणजे तू स्वतः तर हे करायचंच, तू इतरांनाही सवय लावला. चला हवा येऊ द्याच्यात सेटवर फक्त मैत्री असते असं काही नाही बरं का. झोंबिवलीच्या सेटवरचा ललित प्रभाकर आणि अमेय वाघ यांचा ब्रोमॅन्सचा किस्सा खूपच मजेशीर आहे. आम्हालाही खरं तर माहित नव्हतं. ललित चांगलं नाही बोलायचं, खरंच बोलणार, मी बिलकुल चांगलं बोलणार नाही. पण म्हणजे तू हे त्यालाही विचारशील तर तू सांगेल. आम्ही व्हॅनिटी सुद्धा शेअर करायचो, आमची एकच हे होती. आम्ही एकाच बेडवर असे इकडे डोकं त्याचं, तिकडे डोकं माझं, असे आम्ही झोपायचो. म्हणजे त्याच्या काखेत माझे पाय, माझ्या काखेत त्याचे पाय, असे आम्ही झोपायचो. आम्ही त्याच्यामुळे भरपूर टू मेनी डिटेल्स. येस, आम्ही खूप गोष्टी शेअर केल्या त्याच्यामुळे. हॉटचं म्हणशील तर मला वाटतं एकमताने तो पण म्हणेल की मी जास्त हॉट आहे. आता त्याला मी काही हे नाही करू शकत, त्याची पॉप्युलरिटी जास्त असू शकेल, त्याच्याबद्दल मी माझं काही म्हणणं नाहीये. तसंच हॉटच्या बाबतीत आहे पण. आणि हे एकमताने मला वाटतं, तो आम्ही लाडाने एकमेकांना डर्डन आणि टायलर असं म्हणतो. सो मग मला तो ब्रॅड पिट लाडाने म्हणतो, मला गोरेगावचा ब्रॅड पिट. आणि आमचा रोमांस किंवा ब्रोमांस बघून मला वाटतं की वैदेहीला सुद्धा प्रश्न पडले होते की अरे यार, मी एक मुलगी असून मला भाव नाही दिला जातो यार. कमॉन यार, म्हणजे 2 मुलं आहेत आता इथे, आणि ते दोघं आपापसातच इतके खुश आहेत, आपापसावरच एवढी लाईन मारतायत, आपापसालाच इम्प्रेस करतायत. सगळ्यांशी बोलताना मला हे लक्षात आलंय की एकूणच मराठी इंडस्ट्रीमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण असतं. मैत्री तर आहेच, पण 2 पावलं पुढे जाऊन एकमेकांना मदत पण करताना फक्त कलाकार नाही तर प्रोड्युसर्स पण दिसतात. मी प्लॅनेट मराठीच्या अक्षय बर्दापूरकरशी जेव्हा बोलले, नुसतंच प्रोड्युसर्स बनवत नाहीये, पार्टनर बनतोय मी त्यांचा, असं झालेलं आहे. कारण मुलींना बिझनेस येत नाही असं नाहीये, मुलींना बिझनेस येत असतो, पण त्या कितपत डेडिकेटेड, आणि बिझनेस ओव्हरऑलच बिझनेस सगळ्यांना येतो असं मत नाहीये. म्हणजे सगळ्यांनाच येतो, असं यायलाच हवं असं काही नसतं. बरोबर. सो ज्यांच्या बरोबर मी आता डील करतोय त्यांचा फोकस ऍक्टिंग आहे, त्यांचा एक मोठं ब्रँड इमेज आहे, वलय आहे, पण त्यांना गायडन्सची गरज आहे. गायडन्स म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांना बॅकएंडची गरज आहे, काय करावं काय नाही, फायनान्स, दिस दॅट. तर त्या मैत्रिणी आहेत, तर त्यांना मदत करण्याचं मी ठरवलेलं आहे. आणि आय एम होपिंग की सुरुवात केलेली आहे. जर काही होऊ शकलं तर अजून आनंद आहे. त्या एंटरप्रेन्योर्स अजून क्रिएट होतील ना मराठीमध्ये. ऑफकोर्स, आणि आवश्यक आहे. येस. मुलींना बिझनेस येतच नाही असं वाटतं खरं लोकांना, पण मुली जात्याच मल्टीटास्कर असतात हे तर सगळ्यांनाच मान्य असेल.
आपल्यामधल्या गुणांना मिळतील त्या साधनांसहित उपयोगी आणायचं हे तर निवेदिताताई हिनं दाखवूनच दिलंय. लॉकडाऊन सुरू झालं आणि माझी एक मैत्रीण आहे उमा अय्यर, व्हेरी व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ माइंड, एकदम अगदी माझी नेबर पण आणि मैत्रीण पण, काय म्हणूया माझी सोल सिस्टर आहे ती. सो ती माझ्या खूप नेहमी मागे लागायची. मी सगळे मला विचारायचं ना रेसिपीज काय केलंस हे ते. निवेदिता तू ब्लॉग लिही. म्हटलं छे ग मला काय ब्लॉग बिग लिहिता येणार नाही. नो यू शुड राईट, तू फूड बद्दल ब्लॉग लिही, काहीतरी तू फूडशी कनेक्टेड केलं पाहिजेस. तर काय झालं या लॉकडाऊनच्या वेळेला सगळे लोक घरात होते, कोणाकडे स्वयंपाकिणी येणं बिणं असं शक्य नव्हतं. बरोबर. तर ते मी माझा एक व्हेजिटेबल स्ट्यू करायचा जो माझा पहिला व्हिडिओ आहे, तर तो तिला खूप आवडायचा. तर ती म्हणाली अगं हा तू शूट कर. तर तेव्हा काय झालं होतं, माझ्या ज्या सविता मावशीजी म्हणजे मी म्हणते ना जिच्यावरती मी अगदी घर सोडून जात असते, ती माझी काम करणारी असं मी म्हणणारच नाही, ती माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे सविता. तर तिची मुलगी जी माझ्याकडे पूर्वीही काम करायची, तर ती लॉकडाऊन मध्ये माझ्याकडे अडकली. ती आईला भेटायला आली होती आणि मग ती इथेच राहिली. आणि मग तिला म्हटलं आता तुम्ही जाऊच नका, आता तुम्ही कारण जाणं येणं घरातनं तेव्हा शक्यच नव्हतं ना पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेला. तर मग ती ना अशी आमची खूप स्मार्ट आहे, आमची सरुताई खूप स्मार्ट आहे. तर माझी अजून एक को ऍक्ट्रेस आहे सुपर्णा श्याम, जिने दुहेरीमध्ये माझ्या बरोबर काम केलं. ती अगदी ती माझ्या मुलीसारखी आहे. सुपर्णा, संकेत वगैरे तो आमचा सगळा ग्रुपच अजूनही खूप एकमेकांशी क्लोज आहे. तर ती ना अप्रतिम आहे टेक्नॉलॉजी बरोबर, म्हणजे इतकं मस्त ती फोन्सवरती काय फटाफट गोष्टी करायची ना. तर तिला म्हटलं अगं मी करतेय व्हिडिओ शूट एक, बघूया तुला मी पाठवते, तू एडिट करशील का? मग तिने मला ते विफासने कसं पाठवायचं ते शिकवलं फोनवरनं. आणि तिने वोंट बिलीव्ह तो फोनवरती एडिट केला पहिला एपिसोड. त्याला म्युझिक लावलं सगळं आणि तिने स्वतः हे चॅनल ओपन केले. मला माहिती पण नाही, मी फक्त असंच म्हटलं टाक युट्यूब वगैरे, मला काही माहिती नसतं. तर ती बोलली ना मॅम आपण ना चॅनल ओपन केलंय. म्हटलं कसलं? तुमच्या नावाने. म्हटलं काय? निवेदिता सराफ रेसिपीज. तो हे नावही सुपर्णानी दिलंय, हे चॅनलही सुपर्णानी ओपन केलं. हे असं काही करायचं असतं, हे माझ्या गावीही नाही, ही कल्पना उमा अय्यरची, शूटिंग केलं सरुताईनी. आणि असं करत करत तेव्हा मग सगळ्या म्हणलं अरे आम्हाला फार मस्त वाटलं, तू कर ना मग आम्हाला जरा रेसिपीज बघून वी विल बी एबल टू डू इट, घरातल्या घरात काहीतरी करता येईल. पण एवढं सगळं करणारे कलाकार यांच्या काही अशा सवयी किंवा क्वर्क्स हे असतातच. वॉन्ट टू नो व्हॉट इज ललित प्रभाकर फिनिकी अबाउट? माझं माझ्या केसांवर खूप प्रेम आहे. म्हणजे एक काळ होता जोपर्यंत मला केसही म्हटलेलं आवडायचं नाही, मी जुल्फे म्हणायचो. नॉर्मल माणसांना केस असतात, मला जुल्फे आहेत असं मला वाटायचं. तर माझं केसांवरचं प्रेम इतकं आहे लहानपणापासून की मी खूप आधी म्हणजे शाळेत असतानाच माझे खूप लांब केस होते आणि त्याच्यावरून मी खूप वेळा मार खाल्लाय, प्रचंड वेळा मार खाल्लाय. मी एकाच दिवशी 3 वेळा मला बाबांनी केस कापायला पाठवले की जाऊन ये, मी थोडेसे कापून आलो. ते म्हणाले हे नाही कापलेलं आहे, परत जा. परत गेलो, परत कापून. ते म्हणून नाही, मग ते स्वतः मला स्कूटरवर बसून घेऊन गेले, माझ्या समोर कापायला लावले. आणि मला आवडायचं नाही, मी केस कापल्यानंतर 3-4 दिवस असा अस्वस्थ आणि रागावलेलो असायचो, जगावर चिडलेलो असायचो असा. आणि माझ्या केसांना हात लावलेलं मला नाही आवडत. मी बऱ्यापैकी माझे बऱ्याचदा हेअरस्टाईल वगैरे काय असेल तर मी माझंच प्रिफर करतो की मीच करीन, माझा भांग मीच पाडेन, केसांचं वगैरे सगळं मीच करीन, असं मी करतो. मेकअप करा तुम्ही, बाकी केसांचं जुल्फांचं मी बघतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या मुलींना इंटरेस्ट आहे, डोंट टच हिज हेअर. आणि आता निवेदिता ताईला काय अजिबात चालत नाही ते ऐकूयात. मी थोडीशी ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह आहे. एकच सिक्रेट असू शकेल की मला जरा काय म्हणू, ज्यांनी फ्रेंड्स बघितलंय त्याच्यातली मोनिका आहे मी बऱ्यापैकी. हे एकच सिक्रेट असू शकतं की मी बऱ्यापैकी मोनिका आहे. मग तुझी ही जी काही मोनिकानेस आहे आपण म्हणूया, तो सेटवर पण येतो का? होतो ना असा. मला माझ्या मेकअप रूम मध्ये असं कोणी आलं ना, म्हणजे आता मेकअप मधनी सुद्धा त्या टिश्यू पेपर टाकताना तो कचऱ्याच्या डब्याच्या बाहेर पडला की मला भयंकर संताप येतो. मला इतका राग येतो की तो म्हणजे मी अशी अस्वस्थ होते, थांब जरा. म्हणून पहिल्यांदा मी जसं आता मी थिएटर आपली इतकी घाणेरडी असतात, आपल्या बाथरूम्स इतक्या हॉरिबल असतात. मला नाटकाच्या वेळेला गेल्यावरती नाटक करायच्या आधी पहिलं माझं असं, अरे ते लाईट्स लावा, इकडचा दिवा गेलाय, अरे इथे डस्टबिन नाहीये, अरे बसायला इथे खुर्ची नाही. माझा पहिला सगळा वेळ का अजून एसी लावलेला नाहीये, 1 तास आर्टिस्ट येतात तुम्हाला 1 तास आधी एसी लावायला काय तुमचं बिघडतं, असं माझा पहिला वेळ सगळ्या ह्या कामात जात असतो. या सगळ्या त्रासांना तोंड देत कलाकार आणि सगळेच तंत्रज्ञ खूप मेहनतीनं काम करतच राहतात कॉन्टेंटसाठी, प्रेक्षकांसाठी. ऐकूयात एका प्रोड्युसरची
आखो देखी. मी नेहमी म्हणतो की आतापर्यंत मी इतक्या डायरेक्टर्स बरोबर काम केलेलं आहे, पण आज ताग्यात मी बघितलेल्या एक व्यक्ती जो एक डिरेक्टर आहे त्याच्या एवढा हार्डवर्किंग डिरेक्टर मी कधीच बघितलेला नाही, तो म्हणजे आहे प्रसाद ओक. व्हॉट अ मॅन ही इज अँड व्हॉट अ डिरेक्टर ही इज. दिवस रात्र 12 वाजता शिफ्ट संपते, काय खातात, कधी झोपतात आणि 4 वाजता परत गळ्याला फडकं बांधून ट्रॅक पॅन्ट्स मध्ये टी शर्ट मध्ये माणूस तयार. हे हिंदीमध्ये होत नाही, मी पाहिलेलं आहे. राईट. ते स्पेस्ड आउट आणि मग आज रात का शिफ्ट हो गया तो फिर 2 दिन के बाद रात का लगाएंगे, दिन का लगाएंगे. कदाचित त्यांना लिबर्टी आहे पैशांची, म्हणून मी म्हणतो ना की आपल्याकडे पैसे कमी आहे म्हणून कॉन्टेंट चांगला बनतो. राईट. कारण प्रूफ करायचंय, राईट. पण अनफॉर्च्युनेटली स्टारडम नसल्यामुळे तो चालत नाही, किंवा अनेक फॅक्टर्समुळे तो चालत नाही, फक्त स्टारडम नाही, ऑडियन्सेसमुळे, व्हॉट एव्हर दॅट इज. पण मला असं वाटतं की हार्डवर्क is something which goes on the sleeves of every single Marathi producer, director, actor, even Abhijit Panse for that matter, or whoever I have worked with. ते झोपतच नाहीत सुरू झालं की. म्हणजे आपल्याला ऍज अ प्रोड्युसर खूप प्रेशर असतं की क्या करणे का बॉस, आता त्यांना पैसे पण द्यावे लागतील, लगेच द्यावे लागतील, कारण त्यांचंच काम इतकं फटाफट होतं की यू ऑल्सो ॲज अ प्रोड्युसर हॅव टू बी प्रिपेअर्ड, नो. ऑन युअर टोज. सो आय थिंक हार्डवर्किंग मराठी इंडस्ट्री. ओके. सॅल्यूट टू इट. आणि ही मराठी इंडस्ट्री फक्त हार्डवर्किंग नाहीये, संवेदनशील पण तितकीच आहे. जितेंद्र जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी लिहिलेली सन विवी या सेगमेंटमधली ही पत्र त्याची साक्ष देतात. महात्मा ज्योतिबा फुलेंना लिहितो, म्हणजे ते सावित्रीबाईंना पण पोहोचेल. नमस्कार. तुम्ही ज्या पद्धतीचं काम तुम्ही समाजासाठी करून ठेवलं, ज्या पद्धतीनं स्त्री शिक्षणासाठी तुम्ही दोघे जण झटलात, जे महत् कार्य तुम्ही करून ठेवलं, ज्यामुळे सगळ्या महिला शिक्षित झाल्या, फक्त महिलाच नाही तर काही पुरुष माणसंही शिक्षित झाली, त्यांना कळलं याचं महत्व काय आहे महिलांनी शिकण्याचं. त्या महिलांना, त्या समाजाला जातीपातीच्या त्या रोगराईमधनं बाहेर काढण्यासाठी, त्या सगळ्या समाजाला शहाणं करण्यासाठी तुम्ही आणि तुमच्यासारखी अनेक माणसं झटलात. आज शिक्षित तर सगळे होत आहेत, परंतु त्या जातीपातीची रोगराई फार वाढत चालली. प्रत्येक जण एकमेकाला आडनावाने संबोधतो आणि त्याच वेळेला हे तुमच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिण्याचं महत् कार्य केलं होतं. मला असं वाटतं त्याच वेळेला लोकांची आडनावं काढून टाकली असती आणि फक्त नावं ठेवली असती तर काय घडलं असतं, किती बरं झालं असतं. कारण मग कुणीही कुठल्या चष्म्यातनं एकमेकांकडे पाहिलं नसतं. आणि इतकं शिक्षणासाठी झटल्यानंतर तुम्ही लोकांनी, माणसं शिक्षित झाली पण अडाण्यासारखी का वागतात, का म्हणतात की तू या जातीचा, तू त्या जातीचा, तू असा तसा. तुम्ही माणसांना शहाणं करण्यासाठी झटलात, आम्ही अडाणी झालो, माफ करा. एक मुलगी म्हणून मी स्वतंत्र विचार करू शकते, माझ्या पायावर मी उभी राहू शकते. आणि याची सुरुवात आज नाही झाली, माझ्या आईबाबांपासून नाही झाली, खूप आधी झाली. आणि तशा अनेक स्त्री आहेत. कदाचित ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आपल्या शाळेत ती इम्प्रेशन्स आहेत मला की या माणसांनी ती शाळा सुरू केली. सो ही 2 नावं टॉप लेवलला असतील माझ्यासाठी, की थँक्यू. नसतं होऊ शकलं हे, कधीच कोणी हा विचार केला नसता तर. मला फार बरं वाटतं जेव्हा आपण आपले ठामपणे निर्णय घेऊ शकतो आणि तसा समाज निर्माण होऊ शकला पुढे जाऊन. तशी मुभा मला मिळाली. अजूनही काही ठिकाणी हे नाहीये. अजूनही काही ठिकाणी, म्हणजे जेव्हा आपण महाराष्ट्राचा, अख्ख्या देशाचा तर नाहीच म्हणते मी, महाराष्ट्राचा सुद्धा मी विचार करते, तेव्हा तू आणि मी आज स्टुडिओत बसून ह्या गप्पा मारत असताना कोणीतरी तिकडे अत्यंत वेगळ्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत आहे हे मला माहितीये. पण तरी सुद्धा आपण आता इथे अशा बसू शकतोय, ह्याचं कारण कोणीतरी तो इनिशिएटिव्ह घेतला. त्यामुळे या दोन व्यक्ती नक्की असतील. मग त्यात आनंदीबाई जोशी असतील, ज्यांनी पहिल्यांदा काहीतरी हे केलं, रमाबाई असतील, सगळी मंडळी ज्यांना असं वाटलं की स्त्रिया ही एक वेगळी एंटिटी आहे आणि त्यांनी स्वतःचा एक विचार करायला पाहिजे, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. आणि त्यामुळे मला ज्या सगळ्या गप्पांमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या विषयांवर बोललो की तू कम्फर्टेबल असतेस, अमकी असतेस, तमकी असतेस, हे पोझिशनिंग आजच्या या मुलीला येण्याकरता खूप काही वर्षांपूर्वी काही लोकांनी खूप महत्वाचं काम केलंय. सो त्यांच्यासाठी हे पत्र आहे. ही पत्र सुंदर होतीच, पण मला सगळ्यात जास्त आवडलेलं पत्र होतं स्पृहा जोशीचं. कारण
मनाच्या तळापासून स्वतःची संवेदना जपण्यासाठी लिहिलेलं ते पत्र होतं. प्रिय रवींद्रनाथ, सनवीवी, तुम्हाला प्रिय असं मी म्हणू शकते कारण तुमच्या कामातून तुम्ही तितका आपलेपणा आमच्या मनात तुमच्याविषयी तयार केलाय. नाहीतर ज्येष्ठ परमपूज्य असं म्हटलेल्या व्यक्ती आपल्यापासून लांब आहेत की काय असं आपल्याला वाटतं. तुमच्याकडे पाहिल्यानंतर आणि तुमच्या पांढऱ्या दाढीकडे पाहिल्यानंतर मला कुठेतरी आपल्या आजोबांशी आपण बोलतो आहोत असं वाटतं आणि म्हणून प्रिय रवींद्रनाथ असं तुम्हाला म्हणते. मला खूप इच्छा आहे तुमच्यासारखा निसर्ग बघायची. मला खूप इच्छा आहे तुमच्यासारखी झाडं फुलं पानं बघायची. प्रत्येक फुलामध्ये कविता शोधायची, प्रत्येक नात्यामध्ये कविता शोधायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आसपासच्या लहान मुलांसाठी ती पुढे जाऊन कुठेतरी खूप मोठी होणार आहेत या खात्रीने तुम्ही जे तयार करून ठेवलेत ते विश्व उभारण्याची कपॅसिटी आणि ती शक्ती तुम्हाला कुठून मिळाली ती मिळावी यासाठी तुम्ही तुमच्यातलं मूल सतत जिवंत कसं ठेवलं हे मला सांगा. पत्र लिहून कळवा. पत्राची वाट बघते. स्पृहा. तर गेल्या वर्षी मुक्काम पोस्ट मनोरंजनमध्ये खूपच धमाल आली. यावर्षी आपण परत भेटूच अजून दिग्गजांबरोबर. त्यांना प्रश्न विचारू, धमाल करू. तोपर्यंत कीप स्माइलिंग अँड टेक केअर. For 48 years, Woodhouse has been a trusted partner for automotive needs and a proud member of the Nebraska community, starting with a single Ford dealership in Blair, Nebraska, and growing to 18 brands and 21 sales and service locations today. Woodhouse's dedicated team will provide you, whether purchasing, selling, or servicing, a tailored-to-you convenient and a seamless transaction from anywhere. Experience the difference with Woodhouse, the official auto dealer of Nebraska Athletics.